नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता काव्याने आता डिसिजन घेतलेला असतो की आपण पार्थला डिवोर्स द्यायचा. यासाठी ती आता वकिलाला फोन करते आणि घरी सुद्धा बोलावते. तर काव्याला माहित नसतं की तो वकील जो आहे तो पार्थचा मित्रच असतो. त्यामुळे त्या वकिलासोबत पार्थही तिथे असतो आणि आता त्या वकिलासोबत मोहिते सदनला आता पार्थही पोहोचतो. त्याला कळते की ज्या मुलीला डिवोर्स हवा होता ती दुसरी कुणी नसून माझीच बायको काव्य आहे. तर आता पार्थला खूप मोठा धक्का बसतो. प्रत्येक क्षणाला काव्याच्या मागे खंबीर उभा राहणारा आता पार्थ आता ढासळून गेलेले असतो. तिला जे हवं ते मी तिला करू दिलं आणि तिच्यावर प्रेमही करायला लागलो. पण अखेरीस मी अपयशी ठरलो. मी काव्याचं मन जिंकू शकलो नाही. त्याच्या मनातून डिवोर्स घेण्याचा निर्णय मी बदलू शकलो नाही. अन्यथा यापुढे मी ते करणारही नाही. जर त्यांना माझ्या प्रेमाची किंमत नसेल तर मी यापुढे त्यांच्यावर प्रेमही करणार नाही. असा निर्णय आता पार्थने घेतलेला असतो. त्यांना माझ्यापासून डिवोर्स हवा आहे ना, तर मी स्वतः डिवोर्स पेपरवर साईन करून त्यांना मोकळं करेल. पण त्यानंतर मी आता आई बाबांना काय उत्तर देऊ याचा विचार आता पार्थ करू लागतो. त्याचमुळे आता तो ठरवतो की आपण मालिनी आईला सगळं काही सत्य सांगून टाकायचं. आणि आता काव्याला पार्थचं एक नवीन रूप पाहायला मिळणार असतं मित्रांनो. कारण की पार्थने आता विचार केलेला असतो की काव्य, आता तुम्ही माझं नवीन रूप पाहता. तुम्ही इतका दिवस तुमची काळजी घेणारा शांत पार्थ पाहिला, पण आता तुम्हाला वेगळा पार्थ पाहायला मिळेल असं आता पार्थ ठरवतो.